गाईस, तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. तर आत्ताच उठलो, खूप झोप लागली ती. आत्ता उठलो, आता वाजलेले 7. तुम्ही बघू शकता, आम्ही आमच्या गच्चीवर झोपतो. हे बघू शकता तुम्ही. माझे झाडे इथं. मी आत्ताच उठलो. बघा इकडे अशा प्रकारे आता उठलेलं आहे. भेटू तुम्हाला तोंड घेऊन धुतल्यानंतर आंघोळ केलं. नमस्कार गाईज, आंघोळ वगैरे झाली, जेवण पण झाले, नाश्ता. तर माझा मित्र आला होता. आमचं जरा शेणखताचं काम होतं, शेणखत शेतात नेऊन टाकायचं होतं. JCB आली ती. तो शॉट मी तुम्हाला पुढे टाकतोच, बघा. तर आता घरी आता बसलेलो आहे. काय करावं काय नाही. आज प्लॅनिंग नाही आहे, काय करावं काय काही कळत नाही. आपले डेली ब्लॉगिंग टाकायचे, आपल्याला ब्लॉग आपण टाकतोय. तुम्ही बघू शकता इकडे मागं आपण काल इथे काम करत होतो. या सगळी आजचं वातावरण तर खूप ऊन आहे गाईच. काय सांगा तुम्हाला, आत्ताच्या टायमाला इतकं ऊन पडू लागलेलं आहे बेकार. आमच्या शेतात ऊस आहे, तर त्याला आम्ही मागच्या वेळेस मोकळं पाणी देत होतो दांडाने. तर यावेळेस ठिबक आहे, त्याच्यामुळं काय नाही तर उन्हात पाणी द्यावं लागलं असतं. गाईच खूप अवघड आहे. तर ठीक आहे गाईच, तुम्हाला भेटू थोड्या वेळाने. आता बघू काय नियोजन आहे काय नाही. तर ठीक आहे, चालेल काय. तुम्ही बघू शकता, आता वाजलेली 1:05 झाली. माझ्या मागे बघू शकता तुमच्या घड्याळीत 1:05 झाली. तर आता खूप ऊन पडलं होतं, बाहेर गेलो, बाहेरून आलो, बसलो. तुम्ही बघू शकता आता हे टरबूज पाणी, या टरबूज खायला गाईच. बघा टरबूज, हे पाणी आणलंय. आता जरा आराम करतो, खूप दमलेलो गाईच. आणि तुम्ही पण या टरबूज खायला, उन्हाळ्यातच मजा राहते गाईज. जेव्हा लॉकडाऊनच्या टायमाला कमीत कमी आता 2-3 वर्ष नाही 5-7 वर्ष होत आली. तेव्हा मी तेव्हा मी 7वीत होतो, 6वी-7वीत होतो. तेव्हा आम्ही घरीच आमच्या शेतात टरबूज लावले. तर गाईज आम्हाला थोडीफारच पैसे राहिले होते, कारण तेव्हा लॉकडाऊन होतं. माझ्या पप्पाने त्यांनी स्वतःच्या गाडीत टरबूज भरून गावोगावी जाऊन विकली होती.
लॉकडाऊनमध्ये. कारण की तेव्हा सिटीमध्ये जायचं तर काही हेच नव्हतं. असेच थोडी थोडी करून विकली. असं राहतं शेतकऱ्याचं जीवन, काहीच काही खरं आहे नाही. तुमचा सपोर्ट आहे, तुम्ही एका शेतकऱ्याच्या मुलाचं आयुष्य बदलू शकता. काहीच लाईक शेअर सबस्क्राईब करून टाकीत जा. हा मुलगा खूप पुढे जाईल. तर अशाप्रमाणे बघा, आता टरबूज गिरबूज आहे आपल्याकडं. आता हे टरबूज खातो, थोडा आराम करतो, मग भेटतो तुम्हाला. बघू काय काय नाही पुढं. हो, क्रिकेट खेळायला जाणार आहे, तिकडे भेटू. ठीक आहे काय, चला. तर काय आपण चाललेलं आहे आता शेतात. जरा ऊसाला पाणी द्यायचंय मोकळं, 2-4 साऱ्याला. आलोय आपण शेतात. शेतात आता आपली सोलारची मोटर झाली चालू. थोडं कमी पाणी मारती, पण धकन लाईन फॉल्ट आहे. तर मग शेतात आलतो. पिले ती शेतातच होते, हे बघू शकता. आणि तिने नारळ पाणी पिलंय, त्यातलं कवळं नारळ आहे. खूपच छान लागते गाईज मलाही. तर चला गाईस, तुम्हाला आज मोहळ दाखवतो आम्ही. आमच्या मागे मागे या. चल पिल्या. तर भाऊ म्हणले का जाय शेतात म्हणी, तेवढे 5-6 ऊसाची दांड आहे तिथं, तेवढ्याला पाणी घेऊन ये. म्हणलं चालन. भाऊच्या डोळ्याचं ऑपरेशन झाले, त्यासाठी माझ्या बाबा त्यासाठी म्हणजे माझ्या आजोबाच्या. हा, आम्ही आमच्या आजोबाला भाऊ म्हणतो. तर काहीच तुम्हाला मी मोवळ दाखवतो. याला आहे मोवळ, ते पहा, ते बघू शकता तुम्ही. ते बघा, ते बघा काहीच मोवळ. अशा प्रकारचे मोवळ आहे. आता आम्ही त्या ऊसाला पाणी गिनी देतो, मग मोवळ घेवळ येतो काय. ठीक आहे, चालेल, बाय. तर काय अशा प्रकारे आपलं ऊसाला पाणी चालू आहे. तुम्ही बघू शकता मागं ऊस आहे आपलं. इकडल्या ऊसाला पाणी चालू आहे, इकडे दिलं. आता हे बघा, तुम्ही बघू शकता आपली सोलरची गाईज, आपली सोलरची मोटर लय कमी पाणी आणून राव. हे पहा बरं, म्हणजे आधी चांगलं पाणी आणत होती, पण आता काय झालं काय माहिती, कमी पाणी आणून राहिली गाईज. काय झालं काय माहिती, काही कळा ना. हे आपल्याला केळीचं घरी न्यायचं आहे. हे बघा, ती कस काय वाऱ्याने तुटून पडली, तिची अर्धी केळं हे झाली खराब आहे, अर्धे अर्धे चांगली. तुम्हाला दाखवतो. असं काही सोलार आहे बाबा, हे काही सोलार काय. अरे काही नाही करीत ते, तू घेऊन. पिले आम्हाला वळायचं, तर पिले गेला गौरी पाहायला. तर तिथं कुत्रे म्हणतो तो, कुत्रे काय करते. हे असं इतकं पाणी चालू आहे. आता या पाण्याने आम्ही असं इकडलं ऊस भिजू राहिलो. हे असं पाणी. हे बघा केळी काहीच, कसं काय केळी आपल्या इथं जरा शेतात आल्यावर करमत काहीच. या सोलार आहे, इकडं ऊस दिसतो. इधर हम खड़े, हमारा तो कुछ नसीब है कि नहीं क्या पता, यूट्यूब में फिर भी हमारी कोशिश जारी है गाइस। कुछ बात नहीं भाई, कोशिश करते रहेंगे, हार हो या जीत, आपका सपोर्ट बनाए रहोगे इसी तरह। देखते हैं हम कौन हराता है हमें। गाइस मजाक था, मजाक से हटके। यार गाइस, ये पानी बहुत धीरे से चल रहा। ठीक है गाइस, ये तो पानी बहुत धीरे से चल रहा है। अब इसको मैं भिगो लेता इधर से ये गन्ना, फिर आपसे मिलता मोड़ उड़ने के बाद।
मोबाइल होने के टाइम है। तो ठीक है गाइस, थोड़ी देर बाद मिलता आपको मैं। तर मोबाईल याला आज पिल्या मोबाईल होईना रे, काय पिल्या कोण होईना रे मोबाईल. दोघं उडून नाही वाटत नाही. तर आता काही आम्ही दोघं मग उडून नाही बरं का. जर म्हणजे मी येतच खाली पोळी. पिल्या म्हणतो मी फाटती मोबाईल, बघू किती फाटत तिची. ठीक आहे गाईस, तुम्हाला मदच दाखवतो डायरेक्ट आता. मग आता आम्ही इथं मध खाऊ राहिलो. मध हे पहा गाईज मध. हे पहा पोळीवरच आणला, ते फुटला होता गाईस. फुटला होता तो, सारा फुटला, मग ऐकूनच वाचला तो. हे पहा आता अशा प्रकारे आमचं मऊन झालंय. आता मध गीत खातो. आता मध गीत खातो आम्ही गाईज. हे पहा गाईज अवतार कसा झाला आमचा. तर भेटतो तुम्हाला गाईस मध खाल्ल्यावर. मध खाल्ल्यावर भेटतो गाईज तुम्हाला. या तुम्ही पण मध खायला. तर गाईस शेतातून आलो, मध गीत खाऊन आलो, खूप दमलो होतो. तर घरी आलो, हातपाय घेतपाय धुतले, मग क्रिकेट खेळायला गेलो. क्रिकेट खेळायला गेल्यावर तिकडे काही व्हिडिओ काढता नाही आला, तरी थोडी शॉर्ट काढलेली, मी तुम्हाला ते टाकतो पुढं, तुम्ही बघा. आणि मग घरी आलो, हातपाय घेतपाय धुतले, इतक्यात आलो, आता बसलो. बाकी काही नाही. मग गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, तुमच्या भावाला सपोर्ट करा. आणि मी असेच नवीन ब्लॉग बनवित राहील तुमच्यासाठी. तुम्ही फक्त कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसे ब्लॉग आवडतात ती. तर ठीक आहे गाईज, मग आजचा ब्लॉग इथेच एंड करू. तर बोलायला खूप तुम्ही नवीन आहे आता गॅसा म्हणून. आजचा ब्लॉग इथेच एंड करू. आणि मी जी ब्लॉगिंग करतो हा माझा iPhone 13 आहे. मी 13नी ब्लॉगिंग करतो. क्वालिटी कशी थोडी असं चांगली बुरी घ्या दाखवून. तर चला गाईज, ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तुमचं असंच प्रेम राहू द्या माझ्यावर. आणि लव यू गाईज. ठीक आहे, बाय गाईज. भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय गाईज. पाठायची बाकी. पूर्ण आला बॉलिवूड का